नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 1161 जागांसाठी कायमस्वरूपी नोकरी अंतर्गत या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला गट क कॅटेगरी मधलं जे 21,700 असतं 69,100 हे मिळत आहे। अर्ज फी मात्र 100 रुपये त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे। जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर इतकी फी भरावी लागणार नाही। आज आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओची या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, काही महत्त्वाचे मुद्दे आपण इनिशियली या भरतीबाबतचे पाहणार आहोत, जेणेकरून तुम्ही यासाठी तयारी करून प्रिपरेशन करून यासाठी अर्ज करू शकाल। टोटल 1161 जागा आहेत। नंबर ऑफ वॅकन्सीज फार चांगले आहेत, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। 10वी पासवर तुम्ही मेजॉरिटी पदांसाठी अप्लाय या ठिकाणी करू शकता। परीक्षा ठिकाण तुम्हाला महाराष्ट्रामध्येच प्रोबेबली या ठिकाणी मिळणार आहे। नोकरी ठिकाण सुद्धा तुमचं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मिळू शकतो। अर्जदार मेल फिमेल दोन्ही कॅटेगरीमधले कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात। ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला म्हणता येईल। वेतन तुम्हाला पे मॅट्रिक्सनुसार जे 21,700 69,100 आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सॅलरी चांगली आहे, कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे। आणि अर्ज फी मात्र 100 रुपये फॉर्म फी त्यांनी घेतलेली आहे। जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर इतकी फॉर्म फी भरावी लागणार नाही। हे सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत। जर तुम्ही बघितला तर ओव्हरऑल या गोष्टींच्या आधारे तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। आता बघा, डिपार्टमेंट कोणता आहे ज्यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे, तर CISF अर्थात सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यासाठी 5/3/2025 पासून 3/4/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे। 3 एप्रिल पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। यामध्ये कॉन्स्टेबल/ट्रेड्समन पदांसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे। बघूया आपण वॅकन्सीची माहिती घेऊया, कोणकोणत्या वॅकन्सीज आहेत। तर तुम्ही बघू शकता रिक्रुटमेंट सेक्टर वाईज किंवा ट्रेड वाईज वॅकन्सीची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे, ज्यामध्ये कॉन्स्टेबल कुक या ठिकाणी तुम्ही बघू शकता मेल फिमेल टोटल जागा आहेत, प्लस एक सर्व्हिसमॅनच्या सुद्धा जागा आहेत। मी ग्रँड टोटल ज्या जागा आहेत त्या सांगत जाईन, तुम्ही या ठिकाणी जे कॅटेगरी वाईज मेल फिमेलसाठी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे ते पाहू शकता। त्यानंतर कॉन्स्टेबल कोबलरच्या 9 जागांसाठी भरती होत आहे। कॉन्स्टेबल टेलरच्या 23 जागा आहेत। बार्बरच्या 199 जागा आहेत। वॉशरमनच्या 262 जागांसाठी भरती होत आहे। स्वीपरच्या 152 जागा आहेत। पेंटरच्या 2, कारपेंटरच्या 9, इलेक्ट्रिशियनच्या 4, माळीच्या 4, वेल्डरची 1, कॉन्स्टेबल चार्ज मेकॅनिकची 1 आणि MP अटेंडंटच्या 2 अशा टोटल 1161 जागा या भरतीच्या अंडर या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। सो महत्त्वाच्या बघितल्या जर नंबर ऑफ वॅकन्सीज फार चांगल्या आहेत मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। आता यासाठी पे स्केल बघा, तर या ठिकाणी पहिली तर गोष्ट मित्रांनो, मेल फिमेल इंडियन सिटीजन्स अप्लाय करू शकतात। यामध्ये पे स्केल तुम्हाला 21,700 ते 69,100 हा लेवल 3चा या ठिकाणी मिळत आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही इतर गोष्टी असतील मित्रांनो, कॉन्ट्रीब्युशन पेन्शन सिस्टीम या सर्व गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहेत। सो ओव्हरऑल सॅलरी चांगली राहणार आहे, त्याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे। यामध्ये रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये तुमची PET किंवा फिजिकल टेस्ट पहिला होईल, त्यानंतर ट्रेड टेस्ट तुमची होणार आहे आणि रिटन एक्झामिनेशन अंडर OMR बेस कॉम्प्युटर बेस होईल। त्यानंतर तुमची मेडिकल एक्झामिनेशन नंतर फायनल सिलेक्शन होणार आहे। आता यासाठी क्वालिफिकेशन बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर मॅट्रिक्युलेशन ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम अ रेकग्नाइज्ड बोर्ड ऑफ स्किल लेबर स्किल ट्रेड जे आहेत, ज्यामध्ये बार्बर असेल, बूट मार्कर, कॉबलर, टेलर, कुक, कार्पेंटर ही जी काही पदे आहेत, पंप ऑपरेटर या पदांसाठी 10वी उत्तीर्ण किंवा त्या इक्विव्हॅलंट असेल तर अप्लाय करू शकता। प्लस या ठिकाणी इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ITI झालेला असेल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळणार आहे। ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। या व्यतिरिक्त जे अनस्किल ट्रेड आहे, ज्यामध्ये स्वीपर सारखं ट्रेड आहे, त्याला फक्त 10वी पासवर तुम्ही अप्लाय करू शकता। यामध्ये प्रेफरन्स कोणाला मिळणार नाही आहे। अर्थात दोन्ही ठिकाण जर बघितला तर त्या बेसिसवर जर बघितला तर 10 पासवर अप्लाय करू शकता। मात्र जी महत्त्वाची पदे आहेत या ठिकाणी स्किलची, त्यासाठी ITI असेल तर मात्र तुम्हाला 100% त्या ठिकाणी प्रेफरन्स मिळेल। जे अनस्किल ट्रेड आहेत जसं की स्वीपर, त्यासाठी फक्त 10 पासवर तुम्ही अप्लाय करू शकाल। आता यासाठी एज लिमिट बघा, 18 ते 23 वर्ष एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी या ठिकाणी राहणार आहे। आता 18 ते 23 एज लिमिटमध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन मिळत आहे, ज्यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन सर्व्हिस प्लस 3 इयर्स जे काही डिडक्शन असणार आहे त्यानुसार एज रिलॅक्सेशन मिळत आहे। चिल्ड्रन डिपेंडेंट किल्ड इन 1984 राईट आणि 2002 राईट यांना सुद्धा 5, 8 आणि 10 वर्ष ॲज पर कॅटेगरी या ठिकाणी एज रिलॅक्सेशन मिळत आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। पुढे बघा, या ठिकाणी स्टेजेस ऑफ रिक्रुटमेंट, पहिला तर तुमची फिजिकल टेस्ट असणार आहे मित्रांनो, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंटेशन होईल आणि ट्रेड टेस्ट होणार आहे। या व्यतिरिक्त तुमची OMR बेस CBT कॉम्प्युटर एक्झाम सुद्धा होणार आहे आणि त्यानंतर डिटेल मेडिकल एक्झामिनेशन होणार। मात्र पहिला फिजिकल टेस्ट होईल, त्यामुळे जर तुम्ही क्वालिफिकेशन बघितला ते फक्त मी एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे। तुम्हाला जर फिजिकल क्वालिफिकेशन हवा असेल तर तुम्ही नोटिफिकेशनमध्ये चेक करू शकता, त्या बेसिसवरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहे।
आता या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी cif.recruit.cif.in या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. द स्टेट युटी अंडर ज्युरिडिक्शन ऑफ ईच रिक्रुटमेंट सेक्टर. आता महाराष्ट्रामध्ये जर बघितला, महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर चांगली गोष्ट आहे, वेस्टर्न सेक्टरमध्ये येतं. आणि नेम ऑफ ऍप्लिकेशन्स रिसिव्ह सेंटर, या ठिकाणी तुम्हाला जो अर्ज काय तो पाठवायचा किंवा या बेसिसवर तुमचं रिक्रुटमेंट सेक्टर हे राहणार आहे. तुम्ही बघू शकता रिक्रुटमेंट सेक्टर ते मुंबई या ठिकाणी राहणार आहे. सो प्रॉब्ली तुमचं एक्झाम सेंटर्स वगैरे असं गोष्टी महाराष्ट्रामध्ये मिळतील. प्लस तुम्हाला नोकरी ठिकाण सुद्धा महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं. डिटेलमध्ये अधिक माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकाल. आता यासाठी ऍप्लिकेशन फी बघा, मात्र 100 रुपये फॉर्म फी त्यांनी ओपन आणि ओबीसी कॅन्डिडेटला घेतलेली आहे, फक्त मेल कॅन्डिडेटला ओपन ओबीसीच्या. जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल, कोणत्याही कॅटेगरीमध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, एक्स सर्व्हिसमॅन असाल, तर मात्र तुम्हाला एक्झाम केलेला आहे फी भरण्यापासून विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. आणि अर्ज करण्याच्या डेट्स अगेन मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, 5 मार्चपासून सुरुवात झालेली आहे, 3 एप्रिलपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. सो या गोष्टी जर बघितल्या तर अजूनही भरपूर वेळ आहे तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी. लवकरात लवकर जे काही डॉक्युमेंट्स असतील ते तयार करून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. या नोटिफिकेशनची लिंक किंवा अप्लाय करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करत असतो, त्यामुळे मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉन क्लिक कराल. धन्यवाद.